नमस्कार, मी मृणाल देशमुख. आज आपल्या सगळ्यांशी बोलण्यासाठी उत्सुक आहे, कारण आपला जो हा संस्कृत अध्ययन वर्ग आहे की ज्यामध्ये आपण गेले 2 महिने झाले शिकतोय संस्कृत, याची स्थापना 15 ऑक्टोबर 2015 साली झाली. म्हणजे आज या आपल्या वर्गाला अर्धशतक पूर्ण झालं, 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यासाठी सर्व शिक्षकांचं, सर्व गुरुवर्यांचं आणि माझ्या गुरुबंधू गुरु भगिनींचं मी प्रथमतः अभिनंदन करते की अशा निरंतर चालणाऱ्या प्रवाहामध्ये आपल्याला शिकता आलं. हा जो आपला संस्कृत अध्ययन वर्ग आहे, हा वर्ग चालवणारे, यशस्वीरित्या चालवणारे जे याच्या पाठीमागचे जे सूत्रधार आहेत, उदाहरणार्थ धनंजय सर, सुनीता मॅडम, नीलिमा मॅडम, क्रांती मॅडम, रेखा मॅडम, प्रथमेश सरजी, जान्हवी मॅडम आणि मधुरा मॅडम यांचं मी प्रथम खूप खूप अभिनंदन करते आणि यांना मी धन्यवाद देते की त्यांच्या प्रयत्नामुळे कुठेतरी ही गोष्ट आम्हा सगळ्या सर्वसामान्य लोकांकडे पोहोचली आहे. आता मी येते मूळ मुद्द्यावरती की या संस्कृत अध्ययन वर्गाचा माझ्या जीवनामध्ये काय फायदा झाला आहे. संस्कृत हा विषय थोड्या प्रमाणामध्ये लाईफमध्ये होता, आयुष्यामध्ये होता. तो अशा रीतीने कुठेतरी श्लोक वाचला, भगवद्गीता वाचली, कुठेतरी प्रार्थना करताना 1-2 ओळी आपण बोलतो, तर या मार्फत थोडंफार संस्कृत हे होतंच. परंतु त्याच्यामध्ये जिज्ञासा हळूहळू तेव्हा वाढत गेली जेव्हा माझ्या मुलांनी संस्कृत हा विषय घेतला आणि त्यांना अडचण आली तेव्हा मला त्यांना शिकवताच आलं नाही. आणि मग मला समजायला लागलं की आपल्याला मराठी जसं समजतं, हिंदी हा विषय समजतो, इंग्लिशसुद्धा वाचता येतं, इतकं छान समजतं. आणि संस्कृत हा असा विषय आहे काहीतरी की जो आपल्याला अभ्यासला पाहिजे. की आपण आज आपल्या मुलांना नाही सांगू शकलो तर पुढच्या पिढीला काय सांगणार. समाजाचं तर बाजूला राहू द्या, पण माझी जी नातवंड आहेत, छोटी छोटी जी होणारे आहेत भविष्यामध्ये, तर मला हे आलं पाहिजे. कुठेतरी मला असं कमीपणा म्हणजे कुठेतरी कमतरता वाटू लागली की हे मला आलं पाहिजे. आणि मग काय झालं, मी हळूहळू पुस्तकं घ्यायला चालू केली. उदाहरणार्थ माझ्याकडे आता ही छोटीशी अभ्यास पुस्तकं आहे, 20 वर्षापूर्वीपासून घेतलेली ती पुस्तक. प्रारंभिक रचना अनुवाद कौमुदी हे 5 वर्षापूर्वी घेतलेलं पुस्तक, मराठी व्याकरणाचं घेतलेलं पुस्तक. अशी पुस्तकं मी फक्त घेऊन ठेवलेली. आणि पण त्याला वाचताना मला काही समजायचं नाही. पहिली 2-3 पानं वाचायचं आणि मग पुढे ते काही समजायचंच नाही, त्यामुळं मी ते ठेवून द्यायचे. असं करून हे गेले 5-6 वर्ष माझ्याकडे पुस्तकं आहेत. कुठेतरी लक्षात आलं होतं माझ्या की हे ज्ञान घेण्यासाठी गुरुवर्यांची गरज आहे, योग्य गुरूंची गरज आहे. आणि मग ते आपण कसं शिकावं, कुठं शिकावं. अगदी माझ्याकडे हा यजुर्वेद वेद पण आहे. मी असं उगाच कलेक्शन घेऊन ठेवते, कारण माझा या गोष्टीवर विश्वास आहे की आपण स्वप्न जेव्हा खूप मोठं बघतो तेव्हा त्यातलं कुठे एवढंसं स्वप्न पूर्ण होतं. आपण हळूहळू त्या वाटेकडे जाऊ लागतो. मग अशी माझी सुरुवात झाली पुस्तकं घेण्यापासून संस्कृतकडे. आणि एक दिवस मी अचानक या ग्रुपमध्ये ॲड झाल्यानंतर मला समजलं की हा संस्कृत अध्ययन वर्ग आहे. अगदी माझ्या मनापासून मला वाटायचं की मला कधीतरी ते शिकायला भेटावं आणि मला तो नशिबाने संधी मला भेटली आणि मी तो वर्ग अटेंड करायला चालू केलं. मला वाटलं नव्हतं की मी हा कंटिन्यू करेल. मला माहिती होतं गेले 5 वर्ष मी असेच 2-2 पानं वाचून सोडून देते. हा क्लास पण मी 1-2 फार तर 1-2 सेशन करून मी हे सोडून देईल असंही मला वाटलं. परंतु जेव्हा मी पहिला क्लास अटेंड केला आणि धनंजय सरांचं एक पहिलं रेकॉर्डिंग जस्ट ऐकलं, क्लास पण नव्हता अटेंड केला, फक्त रेकॉर्डिंग ऐकलं की संस्कृत का शिकायला पाहिजे, त्याचं महत्त्व काय आहे आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये काय काय फायदे होतात, तर
ते रेकॉर्डिंग खरंच खूप सुंदर होतं. आणि मग मला वाटायला लागलं की नाही, हे खरंच याच्यामध्ये काहीतरी आहे आणि आपण हे अभ्यासलं पाहिजे. आणि मग मी हळूहळू पहिलं सेशन अटेंड केलं, दुसरं सेशन अटेंड केलं. दर रविवारी सेशन्स असतात आणि खूप छान मला ते समजायला लागलं. म्हणजे मला समजायला लागलं की या पुस्तकात मी जे काय वाचायचं आहे, मला नक्की काय वाचायचं आहे, मी सुरुवात कुठून करू, कशा पद्धतीने कुठल्या स्टेपनी मी पुढे जाऊ. तर ती जी मला दिशा हवी होती ती या क्लासमध्ये मला मिळाली. मला समजलं की सुरुवातीला हा अभ्यास करायचा आहे, व्याकरणामध्ये सुरुवातीला काय वाचायचं आहे, कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे आणि मग आपल्याला ती वाक्यरचना जमेल. हळूहळू या सगळ्यांचा अभ्यास करता करता या पुस्तकांकडे, साठवलेल्या पुस्तकांकडे बघण्याची एक माझे दृष्टिकोन आहे तो बदलत गेला. बरेच वर्ष झालं माझ्याकडे हे रामरक्षाचं पण पुस्तक आहे. कधीच मी वाचलं नव्हतं, कधी त्याच्यामध्ये बघितलं नव्हतं. परंतु हा क्लास अटेंड करता करता दिवाळीमध्ये जो सुट्टी होती, तर त्या सुट्टीमध्ये धनंजय सरांनी विभक्तीसाठी जे लागणारे शब्द आहेत ते या पुस्तकातून घ्यायला सांगितले. आणि मग मी हे पुस्तक उघडून पाहिलं आणि मग लक्षात आलं की हे किती सुंदर आहे. अशा बऱ्याच गोष्टी संस्कृत, त्याचबरोबर व्याकरणाचा अभ्यास करताना माझ्या हे लक्षात आलं की हे व्याकरण किती इंटरेस्टेड आहे. अगदी गणितं कसं सोडवतो ना तसं हे व्याकरण आहे. अगदी स्टेप बाय स्टेप सोडवता येतं. त्याच्या संधी सोडवताना खास करून मला हे लक्षात आलं. इंटरेस्टेड वाटलं, कंटाळवाणं वाटलं नाही, खूप छान वाटलं. आणि या सगळ्या गोष्टी शिकत असताना अनेक नवीन नवीन शब्द मला कळाले. माझ्या लेखनातील अशुद्ध ज्या त्रुटी होत्या, वेलांटीपासून, उकारापासून, हे जे मला समजलं की पहिला उकार कसा निर्माण होतो, तो का लिहायचा असतो, त्याचा उच्चार कसा असतो, दीर्घस्वर कसे बोलायचे असतात, त्या वेलांटीचा अर्थ काय, दीर्घ उकाराचा अर्थ काय, इथपर्यंत मला ह्या सगळ्या गोष्टीचं हळूहळू ज्ञान आलं. आणि त्याच्यामुळं माझ्या शुद्ध लेखनामध्ये बरंच मला सुधारणा झाली, करता आली. की माझ्या लक्षात यायला लागलं लिहितानाच की नाही, हे असं लिहिलं पाहिजे, हे आपण चुकत होतो इतके वर्ष. अशा कितीतरी गोष्टी आहेत. अगदी छोटी गोष्ट म्हणजे संधी हा शब्द लिहिताना सुद्धा संधी, धला दुसरी वेलांटी आणि सवर टिंबा असं काहीतरी मी करायचे. पण तो त्या तसं लिहिल्यानंतर त्याचा अर्थ किती वेगळा होतो. आणि संधी हा संधीमधला संधी म्हणजे व्याकरणामधला, तर तो शब्द अशा पद्धतीने लिहिल्यानंतर त्याचा अर्थ वेगळा होतो. फक्त एका अनुस्वाराने सुद्धा शब्दांचे अर्थ बदलतात, हे मला या क्लासमधून कळालं. या वर्गामध्ये अगदी प्रॉपरली नोट्स दिल्या जातात, जे PDF अगदी प्रॉपरली दिली जाते. आता मी काम पण करते, मला कंपनी पण बघायची असते आणि आपण सगळ्यांनाच काही घरी बसता येत नाही किंवा पूर्ण वेळ शिकायला देता येत नाही. तर काम करता करता सुद्धा मला हा वर्ग अटेंड करता आला आणि शिकता आलं, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे काम करता करता सुद्धा शिकता यावं यासाठी आपल्या गुरुजनांनी इतकी मेहनत घेतलेली आहे की योग्य पद्धतीने नोट्स देणं, वेळेवर देणं, त्याच्या PDF स्वरूपात देणं. आणि त्या PDF स्वरूपात दिल्यामुळे होतं काय, मला जरी नोट्स लिहायला वेळ नसला तरी मी असं प्रिंटआउट काढून घेतलेल्या आहेत सगळ्या PDFच्या, की जेणेकरून हे अगदी मला वाचून घेता येतं आहे. मॅडमचं हे सुनीता मॅडमचं आहे, तर हे सगळं मला वाचून घेता येतं. आणि मग जेव्हा मला वेळ भेटतो तेव्हा मी ते लिहून काढते. आणि लिहून काढताना मला धनंजय सर म्हणाले होते, जेव्हा आपण एक वेळा लिहितो तेव्हा तुमची 100 वेळा वाचल्याची प्रॅक्टिस होते. आणि मग हे तुम्ही मॅडम लिहून काढा, तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा लिहून काढा. आणि मग मला जेव्हा जेव्हा वेळ भेटतो तेव्हा मी हा प्रिंटआउट ज्या आहेत, हे जे PDF आहेत ते मी लिहून घेते. आणि बघा, मला वाटतं की ते 3-4 सेशन झाले असतील, तरी माझं लिखाणाची ही एक वही भरलेली आहे आणि ही खूप मोठी जाड वही, ही पण बघा एवढी भरलेली आहे. म्हणजे कंटाळा येत नाही लिहिताना, इतकं छान आहे संस्कृत. मी क ख ग घ हे
आयुष्यात पहिल्यांदा शिकले ते बालवाडीमध्ये. परंतु त्यावेळेस एवढं ज्ञानच नव्हतं की त्याचं उच्चारण कसं केलं पाहिजे, हे जिव्हा, मूर्ध्वा, हे असं असं काहीतरी कंठ, औष्ठ स्वर असे काहीतरी असतं वगैरे, काही माहिती नव्हतं. कालांतराने त्यावेळेस पुढचा वर्ग जात गेला आणि ह्या गोष्टी राहून गेल्या. या क्लासमुळं मला हे समजलं, हे सोपं झालं समजायला की हे शब्दांची रचनासुद्धा, शब्द उच्चारतानासुद्धा त्याची काही स्थानं असतात आणि त्या स्थानं जेव्हा आपल्याला लक्षात येतात तेव्हा आपल्या बोलण्यामध्ये, म्हणजे माझ्या तर बोलण्यामध्ये या संस्कृतमध्ये मुळे उच्चार करण्यामध्ये, शब्दाची ठेवण, शब्दांचं ज्ञान हे वाढलं आहे. माझं गाव, माझं बालपण सोलापूर सातारा बॉर्डरवरती एक छोटंसं गाव आहे, तिथं गेलं आहे आणि तिथल्या भाषेचा प्रचंड परिणाम माझ्यावरती आहे, जो कधी पुसला जाणार नाही. आणि तिथे ती भाषा जी आहे अतिशय कडक, म्हणजे माझं बोलणं खूप रफ होतं आधी, बऱ्यापैकी रफ, म्हणजे आहे असंही म्हणता येईल. आय डोंट नो मी कशी बोलते, पण माझं जो भाषेमध्ये जो कडकपणा होता, रफपणा होता, तो थोडासा कमी झाला आहे संस्कृत भाषा अभ्यासताना. की मला कळालं आहे की काही शब्द मृदू असतात, म्हणजे जसे शब्दाचे अर्थ आहेत त्या अर्थानुसार, आणि त्यांचे जे शब्दफोडी आहे त्यालासुद्धा एक व्याकरण आहे आणि त्या व्याकरणाच्या नुसार त्या शब्दाचे उच्चारण करायचे असतात. आणि जेव्हा तसे उच्चारण आपण करू तेव्हा त्या शब्दाचा योग्य इफेक्ट समोरच्यावर होतो. आणि म्हणून तो शब्द शिकायचा आणि म्हणून हे व्याकरण शिकायचं, हे कुठेतरी माझ्या लक्षात आलं. या सगळ्या गुरुवर्यांचं मला धन्यवाद करावंसं वाटतं पुन्हा एकदा, की यांनी गुरु खरंच घडवतात आणि या सर्व गुरुजनांनी खरंच मला घडवण्यामध्ये यांचा नक्कीच वाटा आहे, हे मी आत्मविश्वासाने सांगते. धन्यवाद.